नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ वळसे. आपल्या अजिंक्य गावरान कुक्कुटपालन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत. मित्रांनो, खूप दिवस झाला आपण व्हिडिओ बनवला नव्हता. बरेच मित्र म्हणाले व्हिडिओ बनवा, एखादा विषय घेऊन या. पण खरंच माझ्या मनाचं पूर्ण असं खच्चीकरण झालं होतं. लोकांनी माझं व्हिडिओ ॲग्रोटेकला किसान ॲग्रोटेक या चॅनलला बघितलं असतील, शोध वार्ताला बघितलं असेल. पण मी त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की माझा व्यवसाय 4 वर्षापूर्वीचा आहे आणि 4 वर्षापूर्वीचा व्यवसाय, 4 वर्षाच्या अनुभवामधून मला खरंच कुठल्याही आजाराचा सामना करावा लागला नव्हता. कुठल्याच आजाराचा सामना करावा लागला नव्हता. त्यामुळं मला खरं पाहता आजारावर, कारण लसीकरण केल्यामुळं कुठलाही आजार माझ्याकडे आलेला नव्हता शेरडी सोडून. त्यामुळं मी कुठल्याही आजाराचा अभ्यास जास्त केलेला नव्हता. फक्त उत्पन्न चालू होतं माझं. मी व्हिडिओ बनवत होतो किरकोळ असं चालायचं माझं कंटिन्यू. पण ज्यावेळेस मला पहिली अडचण आली ती म्हणजे आपल्या जाळीची चूक. त्या जाळीच्या चूकतून कुत्रे आतमध्ये शिरले होते. ज्या लोकांनी व्हिडिओ अगोदरचे पाहिलेत त्यांनी पाहिला असेल. कुत्रे शिरल्या कारणानं आपले पक्षी 140 पर्यंत जवळजवळ नरमादी मोठे मोठे पक्षी मारले होते. त्याच्यामधून आपण मोठ्या ताकदीनं फिरसे आपला व्यवसाय चालू केला होता. मित्रांनो. त्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये परत आपल्याला राणेकेत सारख्या मोठ्या बिमारीला सामोरे जावं लागलं. त्या बिमारीमध्ये आपला खूप मोठं असं नुकसान झालं. त्यात माझ्या मनाचं पूर्ण असं खच्चीकरण झालं होतं. त्यामुळं मी व्हिडिओ बनत नव्हतो. तर मित्रांनो, आता एप्रिल महिना आहे. खूप ऊन पडत होतं. आता 2 दिवस झालं वातावरण पूर्ण असं छान झालेलं आहे. खूप ऊन पडत होतं, त्याच्यामुळे ब्रूडिंग करायला खूप असा त्रास होत होता. टेम्परेचर कंट्रोल करायला, कारण पाणी नसल्या कारणानं शेडला आपण कुठल्याही प्रकारचं फॉगर वगैरे बसवू शकत नाही. त्या कारणानं ब्रूडिंग करणं थोडंसं त्रासदायकच होतं. पण झालं मित्रांनो, कसं तरी सक्सेस झालं. पिल्लं आता 1.5 पावणे 2 महिन्याचे आहेत. आपल्याला घरी ठेवायचे आहेत हे पिल्लं. इथेही आहेत एक 40-50 पिल्लं आहेत तिथं. ह्यांना तर ब्रूडिंगची गरजच लागली नाही बरं का. ऑटोमॅटिकच खूपच असं ऊन असल्या कारणानं कुठल्याही प्रकारच्या ब्रूडिंगची गरज लागली नाही. मी तुम्हाला आता माझ्याकडलं जे काही पिल्लं होते, कोंबड्या थोड्या प्रमाणात राहिलेत, ते दाखवलेले आहेत. उन्हाळा असून सुद्धा 8-10 पिल्लं कोंबड्यांनी चांगल्या प्रकारे काढलेले आहेत. व्हिडिओ बनवण्याचं एवढं मनाचं खच्चीकरण झालं होतं मित्रांनो. त्याच्यानंतर मला वाटतं जवळजवळ माझे 180, पहिले कुत्र्यानं 140 पर्यंत आपल्या राणीखेत नावाच्या आजारानं जवळजवळ 180 पक्षी आपले मारले. 180 पक्षी जास्तच, आपले लहान मोठे भरपूर होते पक्षी मारले. त्याच्यामधून हे 35 पक्षी फक्त राहिलेत. ह्याच्यावरतीच आपण आता परत फिरसे ते पिल्लं, पलीकडले पिल्लं तुम्हाला जे दाखवले आहेत दोन्ही पिल्लं, ते पूर्ण पिल्लं आपण तयार केलेत. तर मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की खरंच लसीकरणाचा फॉलो असा पूर्ण केला पाहिजे प्रत्येकाने. मला
म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण आली नसल्या कारणामुळं मी काय केलं, फक्त लासोट आणि गंभूर हे 2 लसीकरण करायचो. आणि त्याच्यामध्ये जे राणीखेत नावाचा आजार आला, ते पक्षी त्यावेळेस मी थोडंसं बाहेरची ऑर्डर असल्या कारणानं बाहेरून पक्षी घेतले होते. मग बाहेरून पक्षी घेतल्या कारणानं त्या पक्ष्याबरोबरही येऊ शकतो. मग ज्यावेळेस आपण पक्षी बाहेरून आणतो, त्यावेळेस मी ज्यावेळेस 30 पक्ष्यावरून सुरुवात केली होती, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं मी आर्टोबे वगैरे इंजेक्शन दिलेलं नव्हतं, बरं का. पण ज्यावेळेस कालचे पक्षी मेले, त्यावेळेस मला अनुभव असा आला, की आपण आपल्या शेडवरती नवीन पक्षी खरंच आणला नाही पाहिजे. बाहेरचा पक्षी आणलाच नाही पाहिजे. आणि जर आणला तर त्याच्यासाठी वेगळी जागा पाहिजे आणि त्या वेगळ्या जागेमध्येच तुम्ही ते पक्षी ठेवू शकताय. जर ते पक्षी ह्या पक्ष्यामध्ये मिक्स केले तर आपल्या पक्षाला धोका होऊ शकतो. त्यामुळं जर पक्षी बाहेरचा आणला तर आर-टू-बी हे इंजेक्शन करून घ्यावंच लागेल. तरच तुमचे पक्षी जगतील. आता 99% बघणार नाही, कारण मला धोका झालेला आहे त्या कारणानं मी 99% इंजेक्शन द्या, नाही दिलं तर धोका होऊ शकतो म्हणणार आहे. फक्त 1% नाही. दुसरा मुद्दा, आपण आपलं शेड पूर्णपणे असं क्लीन म्हणजे स्वच्छ ठेवलं पाहिजे. पूर्ण शेड आपलं स्वच्छ ठेवलं पाहिजे. खालचं तूस असेल, आपलं पाणी असेल, ह्याच्यामुळेही आपल्या शेडमध्ये आजार निर्माण होऊ शकतो. राणीखेत हा बिमार असा आहे मित्रांनो, की ते CRD आणि राणीखेत ह्यातला अंदाज लक्षात येत नव्हता. मग मला CRDच वाटायचं, CRDच आहे. मग मी CRDचंच औषध देत जायचो. तिथं पक्ष्याची मरची संख्या वाढत जायची. माणूस आनंदात बघा, आनंद कुणालाही सांगत फिरतं, पण दुःख सांगत फिरत नाही, नुकसान सांगत फिरत नाही. माझ्या मनाचं खच्चीकरण झालं होतं, त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवत नव्हतो. तर तुम्हाला माझं एक सल्ला असेल, तुम्ही तुमच्या पक्ष्यामध्ये एखाद्या जरी पक्ष्याला कुठल्याही प्रकारचा आजार आढळला असेल तर तुमच्या डॉक्टरांना तुरंत बोलवा. तुमच्या सिनियर म्हणजे प्रत्येकाला, मला ज्ञान जास्त आहे मी म्हणणार नाही आणि नाही, पण आपल्यापेक्षा सिनियर कोणतरी असतो, कुणाला तरी अनुभव जास्त असतो. जसे डॉक्टरमध्ये वेगवेगळ्या पदव्या आहेत, तसे पोल्ट्रीमध्ये वेगवेगळे अनुभव आहेत. वेगवेगळ्या औषधावर वेगवेगळे परिणाम पक्ष्यांना होऊ शकतात. त्यामुळं आपल्यापेक्षा सिनियरांना विचारून कुठल्या प्रकारचं औषध द्यावं, त्यांना आपल्या शेडवरती बोलवावं. आणि ज्या पक्षाला आजार झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या, तो पक्षी वेगळा करा. थोडं कष्ट घ्या. मी कष्ट घेतलं नाही. मला CRDच वाटायचा पक्ष्यांना, कारण मी व्हिडिओमध्ये सांगत होतो की CRD. त्या कारणानं मी कुठल्याही प्रकारचे पक्षी विभक्त केले नाहीत. पण ज्यावेळेस माझे रोज 30, 40, 50 पक्षी मारायला चालू झाले, त्यावेळेस अक्षरशः रडत बसण्याशिवाय माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय नव्हता. त्यामुळं मी व्हिडिओ बनवत नव्हतो. तर मित्रांनो, माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती असेल, हात जोडून तळमळीने विनंती करतोय, तुमचा व्यवसाय टिकवायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा किरकोळ आजार जरी आला असेल तर तुम्ही ते पक्षी वेगळा करा आणि त्या पक्षाला कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट द्यायचं ते तुमच्या डॉक्टरांना विचारा, असा माझा सल्ला असेल. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय शिवराय मित्रांनो.